नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा कॉन्ट्रोव्हर्शियल टॉपिकवर, ज्यावर ॲलोपॅथीमध्ये कोणी फारसं लक्ष देत नाही, पण जे केल्याने इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि लिंगाचे प्रॉब्लेम्सवर म्हणजे टू यूज अ बेटर वर्ड मिरॅक्युलस किंवा चमत्कारी फायदा मिळतो. आता चमत्कारी म्हटल्यावर भलतं समजू नका. मी एक सेक्सॉलॉजिस्ट आहे. मी आहे डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता, एक यूरोलॉजिस्ट आणि एक मेन्स हेल्थ स्पेशलिस्ट न्यू दिल्ली, इंडियाहून. आणि मागील काही काळापासून मी पिनाइल मसाज किंवा लिंगाची मालिशच्या बाबतीत तुमच्याशी अगोदरही बोलून झालोय. मी लिंगाच्या मालिशचे फायदे, कसं करायचंय आणि कुठलं ऑइल यूज करायचंय या बाबतीत माझे 3 व्हिडिओ आहेत, जे तुम्ही पाहू शकता प्लेलिस्टमध्ये. पण आज मी या सगळ्या व्हिडिओबद्दल बोलत नाहीये. पण मागच्या 2 वर्षांपासनं माझ्या सेंटरवरचे सगळे रुग्ण जे येतात पेनिसचे प्रॉब्लेम्स घेऊन, त्यात आम्ही पिनाइल मसाज किंवा लिंगाची मालिश त्यांना ॲडवाईस करतो. आणि जे रुग्ण ॲक्चुअली ही लिंगाची मालिश व्यवस्थित करतात, भले त्यांनी औषध घेवोत, न घेवोत, शॉकवेव्ह घेवोत, न घेवोत, दुसरं काही केलं नाही, फक्त एक हा सिंपल पेनिसचा मसाज जरी प्रॉपरली त्यांनी केला, तर त्यांना पेनिसच्या प्रॉब्लेममधून 30 ते 40% बेनिफिट फक्त मसाज केल्याने मिळतो. पेनिसमध्ये हार्डनेस कमी असेल तर ती वाढते. पेनिसमध्ये साईज कमी असेल तर ती बेटर होते. वाकडेपणा इम्प्रूव्ह होतो. जर पेरोनिस डिसीज असेल, गाठ असेल तर गाठ कमी होते. रुग्णाला पेनिसमध्ये पेन असेल तर पेनही बरा होतो. नसा दिसू लागतात. पेनिसच्या साईजमध्ये वृद्धी होते. पेनिसची जी थिकनेस असते तीही वाढू लागते. शिवाय पेनिसच्या पुढे जी टोपी आहे किंवा ग्लॅन्स आहे, तिच्यात जर ब्लड नसेल, ती निळी पडत असेल, तर ती पुन्हा पिंक दिसू लागते. त्याला हार्डर इरेक्शन, मॉर्निंग इरेक्शन येणं सुरू होतं. पेशंट येऊन सांगतात, की मी फक्त 6 आठवडे किंवा फक्त 8 आठवडे पेनाइल मसाज केला प्रॉपरली आणि मला ऑलमोस्ट 40% 50% बेनिफिट फक्त या पेनाइल मसाजमुळे येऊ लागलाय. या मसाजबरोबर कीगल एक्सरसाइज ॲड केली तर ऑलमोस्ट आपण 60% बेटर अनुभवतो आणि हे अक्रॉस आहे. ओल्ड पेशंट, यंग पेशंट, मास्टरबेशनवाले पेशंट, ओव्हर मास्टरबेशन केलंय, डायबिटीजमुळे पेनिस खराब आहे, दुखापतीमुळे पेनिस खराब आहे. पेनिसमध्ये पेशंट्स होते ज्यांना पेनिसमध्ये वाकडेपणा होता, तो इम्प्रूव्ह झाला. त्यांचं दुखणं कमी झालं, लिंग लटकू लागलं. रुग्ण कंप्लेंट करायचे की पेनिस आमचं श्रिंकेजमध्ये असतं. आता पेनिस जाडं दिसतं, पेनिसच्या नसा दिसू लागल्या आहेत. आता ओव्हरऑल आम्हाला बरं वाटतंय. पण या सगळ्या रुग्णांमध्ये एक प्रश्न असा असतो जो नेहमीच असतो, की सर पिनाइल मसाज करायचा कसा? हाऊ टू डू द मसाज? आणि आजचा व्हिडिओ त्यावरच आहे. आज मी तुम्हाला सिंपल प्रकारे सांगणार आहे की पेनाइल मसाज करायचा कसा. पेनाइल मसाजच्या बाबतीत जर तुम्ही इंटरनेटवर जाता किंवा तुम्ही ॲलोपॅथीच्या पुस्तकांमध्ये शोधता किंवा सायंटिफिक मेडिसिनमध्ये, तर याचा खूप कमी उल्लेख आहे. आयुर्वेदिकमध्येही आहे, पण त्यामध्ये टेक्निकवरती जास्त भर दिला नाहीये. काही स्पेसिफिक रिसोर्सेस आहेत, जे पेनाइल मसाजच्या बाबतीत खूप डिटेल स्टडीज आहेत, त्या वाचल्या. पेशंट एक्सपिरियन्स, स्वतः रुग्णांची जी मतं आहेत किंवा येऊन जे रिव्ह्यूज देतात, त्या बेसिसवर फायनली आमच्याकडे एक थोडीशी आयडिया आहे टेक्निकची, ज्या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघाल तर शिकाल. आणि जर तुम्ही मसाज टेक्निक जी मी तुम्हाला फ्री देतोय, काही चार्ज करत नाहीये, जर तुमच्याकडे कुठलंही ऑइल नाहीये, तर फक्त गरम कोकोनट ऑइलने जर तुम्ही हा मसाज दिवसातून 2दा किंवा दिवसातून 1दा जरी केलात, तरी तुम्ही तुमच्या पेनिसमध्ये खूप चांगला रिझल्ट मिळवाल. मी आहे डॉक्टर विजयंत गोविंदा गुप्ता. मी आहे दिल्लीमधला एक एंड्रॉलॉजिस्ट. मी मेन्स हेल्थमध्ये कदाचित भारतामध्ये सगळ्यात जास्त रुग्णचिकित्सक डॉक्टर किंवा सर्जन आहे. आणि पुरुषांची कुठलीही समस्या असो, मग ती लिंगाचा वाकडेपणा असो, पेनिसमध्ये पेरोनीज असो, इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, अर्ली डिस्चार्ज प्रॉब्लेम, मुलं होत नाहीयेत, टेस्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, प्रोस्टेटायटिस आहे, लघवीमध्ये त्रास होतोय, जर तुमच्या मेल जेनेटेलियाचे काहीही प्रॉब्लेम असतील, तर तुम्हाला त्याचे उत्तम सायंटिफिक उपचार मिळतील आणि चांगली ट्रीटमेंट मिळेल. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला आपसुकच नोटिफिकेशनमध्ये चांगलं कंटेंट मिळत राहील. आज आपण बोलतोय पेनाइल मसाजबद्दल. पेनाइल मसाज बेसिकली सायंटिफिकली बोलायला गेलं तर याला पिनाइल फिजिओथेरपी ही म्हटलं जाऊ शकतं. आधी सायंटिफिक कम्युनिटी मसाजच्या अगदी विरुद्ध होती. हे कसं असू शकतं, की मसाजने गोष्टी कशा ठीक होतील? पण तुम्ही रिसेंटली वाचाल तर खूपसे आर्टिकल्स आहेत, सायंटिफिक कम्युनिटीचे डिस्कशन्स आहेत, जे म्हणतात नाही, पेनाइल फिजिओथेरपी किंवा पिनाइल एक्सरसाइजने बेनिफिट मिळतं. आणि ही बेनिफिट्स मी सांगितली की काय काय बेनिफिट्स आहेत.
ही जी स्टडी आहे ही स्टार्ट झाली होती ओल्ड पेशंटने ज्यांची सर्जरी झाली आहे, रोबोटिक झाली आहे किंवा ज्यात हायपोस्पेडिया झाला आहे किंवा नसांची सर्जरी झाली आहे. तर त्यामध्ये प्लास्टिक सर्जन्सनी, युरोलॉजिस्टने पाहिलं की मसाजमुळे खरं तर म्हणजे इम्प्रूव्हमेंट तर फास्ट होतेच, शिवाय हे सगळे बेनिफिट्सही मिळतात. पेनाइल मसाज करण्यासाठी तुम्हाला जास्त काही जसं मी आधीच सांगितलं किगल एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये, आपण पेनाइल मसाजच्या सिंपल टेक्निकविषयी बोलूयात. तुम्हाला यात फार काही असं स्पेशल खोली असायला हवी. पेशंट येऊन सांगतात, की "सर, आम्ही तर आर्मीमध्ये आहोत, आम्हाला प्रायव्हसी मिळत नाही. आम्ही घरी आहोत, घरी मुलं आहेत, मुलं मोठी आहेत, आता कसं करणार?" तुम्हाला यासाठी फार काही असं करायचं नाहीये. तुम्ही बाथरूममध्ये असाल जरी, अंघोळ करताय, अंघोळ झाल्यावर सुद्धा करू शकता. हा मसाज करण्याची योग्य वेळ रात्रीच आहे, ज्यामुळे मसाज केल्यानंतर जे ऑइल आहे ते पेनिसवर टिकून राहील. कोल्ड वॉटरने तुम्हाला धुवायची गरज नाही पडणार. कारण तुम्ही मसाज केला, मसाजमुळे पेनिस जाडजूड झालं. जर तुम्ही ते लगेचच वॉश कराल, तर त्याचं तुम्हाला बेनिफिट कमी मिळणार. सो बेस्ट टाईम इज नाईट. मसाज करा, वॉर्म ऑइलने कम्फर्टेबली मसाज करा. मसाज करून ते सोडून द्या. जर तुम्हाला मसाज केल्याने चांगलं इरेक्शन येतं आणि तुमची वाईफ रेडी आहे आणि तुम्हाला सेक्सची इच्छा आहे, तर तुम्ही सेक्स करा. सेक्स केल्यानंतर पेनिस थंड पाण्याने धुवू नका, कारण एका बाजूला तुम्ही एक पेनाइल मसाज करताय आणि ज्यामुळे पेनिसमध्ये ब्लडची वृद्धी करताय आणि जेव्हा तुम्ही लगेच कोल्ड वॉटरमध्ये धुवाल, तर तिथे एकदम कन्स्ट्रिक्शन इफेक्ट येऊन आपला जो पर्पज होता, की रात्री रक्ताचा संचार होईल, पेनिसमध्ये रक्त राहील, तो पर्पज आपला डिफीट होऊन जातो. आणि जर तुम्हाला मसाज मॉर्निंगमध्येच करायचा असेल, तर अंघोळीनंतर करा. मसाज करून अंघोळ करू नका. अंघोळ करत असताना वॉर्म वॉटरने अंघोळ करा किंवा थोडंसं कोमट पाण्याने, ज्याने पेनिसमध्ये थोडा टवटवीतपणा येईल. आणि त्यानंतर वॉर्म ऑइलने. बेस्ट ऑइल तर एस ऑइल आहे, जे क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे, किंवा तुम्ही हवं असल्यास सिंपल कोकोनट ऑइलने सुद्धा पेनिस मसाज करू शकता. बेसिक ऑइलमुळे नाही आहे, ऑइलमुळे बेनिफिट मिळू शकतं, बेसिक मसाजचं आहे. मसाजमध्ये तुमच्या पेनिसचा जो बेस आहे, म्हणजे हे जर पेनिस असेल तर पेनिसचं जे मूळ आहे, तुम्हाला सगळ्यात आधी पेनिसच्या मुळात मसाज करायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की मुळाला. बऱ्याचदा काय होतं की डिसयूजमध्ये पेनिस आतल्या बाजूला बॉडी त्याला खेचते, त्याला टर्टलिंग म्हणतात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की तुम्हाला पेनिसला आतून बाहेरच्या बाजूला खेचायचं आहे. पेनिसचं जे मूळ आहे, आतून पेनिसला मसाज करता करता तुम्हाला रिंग बनवायची नाहीये. याला जेल्किंग म्हणतात. तुम्हाला रिंग बनवायची नाहीये. तुम्ही मसाज करताना पेनिसला आतून बाहेरच्या बाजूला खेचायचं आहे. पेनिसचं जे मूळ आहे, त्याचं मसाज करताना तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की पेनिस लटकू लागेल, पूर्ण बाहेरच्या बाजूला येईल. सगळ्यात आधी हे करायचंय. दुसरं असं आहे की मसाज, जर तुमचे खालचे केस साफ आहेत, जर तुम्ही तुमचं पोट कमी केलंय, जर तुम्ही एक्सरसाइज करून मुळापासून जर कम्फर्टेबल असाल, तर बेटर रिझल्ट नक्की येईल. तर हायजीन म्हणजे सफाई खूप गरजेची आहे. बेस्ट आहे खाली केस साफ आहेत, अंघोळ केली आहे आणि अंघोळ केल्यानंतर तुम्ही पेनिसला बाहेर खेचा. जर पेनिस बाहेर लटकलं, तर तुम्ही जसं पीठ मळतात, तुम्हाला रिंग बनवून पुढे रक्ताला ढकलायचं नाहीये. यामध्ये व्हीनस इंजुरी होऊ शकते. हे जेल्किंग आहे. जेल्किंग एक सेपरेट टॉपिक आहे. आपण त्याच्याबद्दल नाही बोलत आहोत. तुम्हाला पेनिस बाहेर आल्यावर मुळापासून टोकापर्यंत, हां, तुम्हाला स्किन असेल तर पूर्ण मागे करायची. पुढे जो सुपडा आहे, ग्लान्स आहे, त्यालाही मसाज करायचं. मसाज असं करायचं जसं पीठ मळलं जातं. तसं तुम्हाला मुळापासून टोकापर्यंत मसाज करायचं आहे जंटल प्रेशरने. जर तुम्हाला गाठ असेल, पेन असेल कुठेतरी, त्याला जंटली मसाज करायचं आहे. पूर्ण पेनिसला मसाज करत करत पुढपर्यंत मसाज करायचं आहे. तुम्ही त्याला असं करूनही मसाज करू शकता, पीठ मळूनही करू शकता, पण तुम्हाला रिंग बनवून त्याला असं मसाज करायचं नाहीये. पूर्ण पेनिसला मसाज करायचंय. मसाज किती काळ करायचंय? नॉर्मली 4 ते 5 मिनिटं, 6 मिनिटापर्यंत करायचंय. जर तुम्हाला या दरम्यान इरेक्शन आलं, तुमचं पेनिस हार्ड झालं, तर मास्टरबेशन करू नका, मसाज सोडून द्या. म्हणजे पेनिस पुन्हा पूर्ववत आपल्या नॉन इरेक्ट अवस्थेमध्ये येईल. जर मसाज करताना तुम्हाला जास्त पेन होतंय किंवा वाकडेपणा आहे किंवा गाठ असेल, तर तुम्ही हलक्या हातानेही करू शकता. पण जर पेनफुल असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही मला सांगा. होऊ शकतं तुम्हाला पेरोनिसचा प्रॉब्लेम असेल, तर त्याचा आम्हाला इलाज करावा लागतो. मसाज करून झाल्यावर तुम्ही पेनिस वॉश करणार नाही आणि तुम्ही त्या एरियामधलं ऑइल क्लीन करू शकता. म्हणजे कपड्याला डाग पडणार नाही. पण तुम्ही काही काळासाठी जे ऑइल वापरणार आहात, तो एरिया वॉर्म ठेवण्यासाठी आणि इम्प्रूव्ह करण्यासाठी तिथेच सोडून द्या. मग इव्हनिंगमध्ये येऊन अंघोळ करून ते साफ करून टाका. मसाज सुरुवातीला दिवसातून 2दा इनिशियल फेजमध्ये, जेव्हा तुम्ही रिकव्हरीमध्ये असाल आणि एकदा चांगलं इम्प्रूव्हमेंट आलं, की मग दिवसातून 1दा आणि काही वेळानंतर आठवड्यातून 2दा किंवा 3दा करता येईल. मसाज 5 किंवा 10 मिनिटं जास्त मसाज केल्यामुळे काही खास बेनिफिट होत नाही. आणि
मसाज केल्यानंतर जरी तुम्हाला इंटरकोर्स करायचा आहे, सेक्स करायचा आहे, इरेक्शन चांगलं असेल, तर तुम्ही सेक्सही करू शकता. जर तुम्हाला मसाज दुसऱ्याकडून करून घ्यायचा आहे, पार्टनरकडून, तर तोही तुम्ही करू शकता. पण ऑब्व्हियसली तुम्ही मसाज करून घेताय, सेक्स करायचा आहे, तर तोही तुम्ही करू शकता. तर ही जी एक टेक्निक आहे पेनाइल फिजिओथेरपीची किंवा पेनाइल मसाजची किंवा लिंगाच्या मालिशची, ही तुम्ही तुमच्या दिनचर्येत किंवा तुमच्या हॅबिटमध्ये टाका. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन नसेल तर डेव्हलप होणार नाही आणि जर असेल तर ते इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला पेनिसच्या प्रत्येक पॅरामीटरमध्ये, साईजमध्ये, लेंथमध्ये, कर्व्हेचरमध्ये, हार्डनेसमध्ये, टायमिंगमध्ये बेनिफिट मिळेल. पेनाइल मसाजचे माझे 3 व्हिडिओ आहेत, जे या बाबतीत अधिक डिटेलमध्ये आहेत. ते व्हिडिओज मी खाली लिंकमध्ये दिलेत. तुम्ही ते 3ही बघू शकता. तुम्हाला त्यामुळे चांगली इन्फॉर्मेशन नक्कीच मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर प्लीज लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंटही करू शकता. आणि जर हा चॅनल सबस्क्राईब केलात तर तुम्हाला प्रत्येक वेळेस चांगली इन्फॉर्मेशन मिळेल. माझा आणखी एक चॅनल आहे जो डॉक्टर विजयंत गुप्ता सर्जन या नावाने आहे, ज्यात आम्ही सर्जरीचे व्हिडिओज, जे मी ऑपरेशन करतो, जे मी मेन चॅनलवर दाखवू शकत नाही, ते व्हिडिओ आहेत. त्याचाही कंटेंट चांगला आहे. जर तुमच्याकडे वेळ आहे तर मी त्याचीही लिंक देतोय. तोही तुम्ही सबस्क्राईब करा. तिथून सर्जिकल व्हिडिओ जे असतात ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. थँक यू सो मच. नमस्कार.